नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात इथे आता रविराज काकांनी CCTV फुटेज चेक केलेलं असतं. CCTV फुटेज चेक करत असताना रविराज काकांनी त्याच्यामध्ये प्रिया आणि नागराज या दोघांना जंगलाच्या बाहेर बघितलेलं असतं. तेव्हा रविराज काकांच्या समोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनच्या समोरसुद्धा प्रियाचा खरा चेहरा आलेला असतो. प्रिया एवढ्या रात्री आता कुठे जाते म्हणून अश्विन तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा इथे प्रिया जंगलाच्या बाहेर नागराजला भेटायला येते, तेव्हा अश्विनसुद्धा तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोचलेला असतो. तेव्हा त्याने नागराज आणि प्रिया या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सत्याचा उलगडा झालेला असतो. प्रियाचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आलेला असतो आणि त्यामुळे इथे अश्विनला आता पश्चाताप केल्याशिवाय पर्याय उरत नाही. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायलीने महिपतला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला असतो. आता प्रेक्षकांनो, जंगलामध्ये संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. CCTV कॅमेरे सगळीकडे लावलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन सायलीसुद्धा झाडावरती लपून बसलेले असतात. तर इथे त्या लोकांनी खूपच हुशारीने संपूर्ण पूर्वतयारी करून ठेवलेली असते. तेव्हा महिपत त्या ठिकाणी येतो. महिपत आल्यानंतर प्रतिमाला बघून तो खूपच जास्त चिडेल, पॅनिक होईल, हे अर्जुन सायलीला माहिती असतं आणि मग रागाच्या भरामध्ये तो आपल्या गुन्ह्याची कबुली देईल. त्यासाठी CCTV कॅमेरे यांचंसुद्धा नियोजन करण्यात आलेलं असतं, जेणेकरून जेव्हा इथे महिपत त्याच्या गुन्ह्याची कबुली देईल, तेव्हा इथे पुरावा म्हणून त्याचं बोलणं रेकॉर्डेड असलं पाहिजे. ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघाताच्या मागे महिपत शिखरेचा कशा पद्धतीने हात आहे, हे पुराव्यानिशीत सिद्ध करता येईल. यासाठी अर्जुनने आपल्या वकिली बुद्धीने सगळं इथे आता सेटअप केलेला असतो, सगळं मॅनेज केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे महिपत अर्जुन सायलीच्या ट्रॅपमध्ये अडकलेला असतो. राहिला प्रश्न नागराजचा. महिपतने सांगितलेलं असतं, नागराज शेठ, तुम्हाला पण यायचं आहे. नागराज म्हणतो, अरे कशाला, मी कशाला येऊ, मला जर बघितलं तर, अर्जुन सायली जर या सगळ्याच्या मागे असतील, त्यांनी जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, मला येता येणार नाही, माझा थोबडा त्यांच्या लक्षात नाही आहे, तर उगाच मला का बोलवतोस तू आणि या सगळ्यामध्ये अडकवतोस. तेव्हा महिपत म्हणतो की त्या लोकांना माहिती नाही की या सगळ्या कारस्थानाच्या मागे कुणाचा थोबडा आहे, पण मला तर माहिती आहे ना. या प्रकरणामध्ये फक्त तुझं नाव समोर आले ना महिपत, मग मी येत नाही रे. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुम्हाला यावं लागेल आणि काळजी करू नका, जो कुणी आज मला नडायला येईल ना समोर, तो काही जिवंत राहत नसतो. महिपत शिखरेच्या बंदुकीमध्ये जेवढ्या गोळ्या आहेत ना, त्या व्यक्तीच्या त्या आर पार जाणारच. मी त्या व्यक्तीला जिवंत ठेवणारच नाही आहे. पुरावे देण्यासाठी येणार आहे ना तो, माझ्याकडून पैसे घ्यायला. पैसे तर मी त्याला देणारच नाही, त्याच्याकडून पुरावे घेईन आणि त्या माणसाला तिथल्या तिथे मारून टाकेन. त्याने आधी मला चिठ्ठी पाठवली, नंतर माझ्याकडे जळकं लाकूड फेकून मारलं, नंतर मला फोन केला, ते सुद्धा वेगळ्या आवाजाने, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याने इथे मला मारण्याची धमकी दिली, आणि पाचवी गोष्ट म्हणजे त्याने मला आता पुरावे देण्यासाठी भेटायला बोलावले. म्हणजे त्या माणसाने मला खूप जास्त त्रास दिलाय नागराज शेठ, असं महिपत म्हणतो. तेव्हा त्याचे मी आता जिथे मला मिळेल तिथे मी 5 तुकडे करणार आहे आणि मी मोकळा होणार आहे. तेव्हा इथे नागराज म्हणतो की मी तिथे येईन, पण समोर येणार नाही या. उगाच त्या लोकांनी मला तुझ्याबरोबर बघितलं तर तुझ्याबरोबर मलासुद्धा पकडतील, तुझंच नाव कळलंय ना त्यांना. तेव्हा महिपत म्हणतो की ठीक आहे, तुम्ही माझ्याबरोबर या, फक्त आतमध्ये येऊ नका, तुम्ही गाडीजवळच उभे राहा, तिथे काय चाललंय काय नाही ते तरी मला सांगाल. तेव्हा नागराज महिपतसोबत जंगलाच्या बाहेर गेलेला असतो,
पण जात असताना महिपतने आपली गाडी घेतलेली असते आणि नागराज त्या गाडीजवळ आता उभा राहिलेला असतो. तेव्हा प्रियाचा फोन येतो आणि ती विचारत असते की नागराज काका तुम्ही कुठे आहात? तेव्हा नागराज म्हणतो, मी तुला का सांगू गं मी कुठे आहे ते? मी अजिबात तुला सांगणार नाही आहे, कळलं ना?" तेव्हा प्रिया म्हणते, "असं करू नका. अर्जुन, सायली अजून घरी आलेले नाही आहेत. ते दोघेजणं एवढ्या रात्री कुठेच बाहेर जात नाही आणि आता इतका उशीर झाला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्लीज तुम्ही मला सांगा ना तुम्ही कुठे गेलात?" तेव्हा इथे आता नागराज गप्पच बसतो. नागराज म्हणतो की प्रियाच्या बोलण्यात तथ्य तर आहे, म्हणजे अर्जुन सायली अजून घरी गेले नाही आहेत, म्हणजे त्यांनीच तर इथे महिपतला भेटायला बोलावलं नसेल ना. याचा अर्थ महिपत त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. तेव्हा प्रिया म्हणते, "खरं खरं सांगा तुम्ही कुठे गेलात?" तेव्हा नागराज म्हणतो की त्या महिपतला आहे ना कुणीतरी भेटायला बोलवलंय. जो माणूस त्याला धमकी देतोय ना, त्याच माणसाने इथे आता महिपतला भेटायला बोलावले. त्याच्यासोबतच मी इथे आलोय जंगलाच्या बाहेर. प्रिया म्हणते, "एक काम करा, तुम्ही मला तिथलं लोकेशन पाठवून ठेवा. कारण का तुम्ही जर माती खाल्लीत, त्या महिपतने माती खाल्ली, तर मीच एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला तिथे वाचवायला येऊ शकते. कळलं तुम्हाला? तेव्हा प्लीज, प्लीज आता तुम्ही मला लोकेशन पाठवून ठेवा." तेव्हा नागराज म्हणतो, "बरं बरं, ठीक आहे ठीक आहे." आणि त्याने आता लोकेशन पाठवून ठेवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते की मला या लोकेशनवरती जावंच लागेल. नक्की तिथे अर्जुन सायली दोघेजणं काय करण्याचा प्रयत्न करतायत हे तर मला कळलंच पाहिजे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आता त्या ठिकाणी जायला निघते. तेव्हा ती आपली पर्स घेते. कारण का अश्विनला तिला आता काही कळू द्यायचं नसतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया रिक्षाला हात करून ती रिक्षातून जात असते. तेवढ्यातच अश्विन हॉस्पिटलमधून आलेला असतो. तो आपली गाडी घेऊन जात असताना त्याने बघितलेलं असतं की गेटपाशी प्रियाने एक रिक्षा पकडलेली आहे आणि ती कुठेतरी जाते. तेव्हा अश्विन म्हणतो, "तन्वी आता कुठे चालले? आम्ही दोघेजणं तर मगाशी जाऊन आलो होतो ना बाहेर. मग आता ती पुन्हा कुठे चालले? ती तिच्या आईवडिलांच्या घरी तर जात नाही आहे ना? मला बघायला जावं. जाऊ नकोस असं सांगताना सुद्धा तन्वी का गेली असेल?" म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन तिचा पाठलाग करत त्या ठिकाणी जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया ज्या लोकेशनवरती जात असते, अश्विन तिला फॉलो करत असतो. अश्विन म्हणत असतो की नक्की ही तन्वी चालले तरी कुठे? काय गडबड आहे ती बघायला हवं आहे. तेव्हा अश्विन तिचा पाठलाग करत करत त्या ठिकाणी बरोबर पोहोचलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनने आपली गाडी आता मागेच लावलेली असते आणि तो हळूहळू काळोखातून प्रियाला फॉलो करत आता जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गाडीच्या जवळ नागराज उभा असतो. प्रिया त्या ठिकाणी जाते आणि म्हणते, "ओ नागराज काका, तुम्ही इथे काय करताय?" तेव्हा नागराज म्हणतो, प्रिया, इथे कशाला आलीस गं? तुला जर माझ्याबरोबर कोणी बघितलं ना, तर आपण दोघं या कारस्थानात सामील आहोत की काय, असं सगळ्यांना वाटेल. का आलीस तू इथे?" तेव्हा प्रिया म्हणते, "गप्प बसा, मी इथे तुम्हाला वाचवायला आले. मी काय म्हणते, मला असं वाटतंय तो महिपत आहे ना आज अडकणार आहे. तुम्ही काहीही बोला, महिपतला काय आज अर्जुन सायली सोडत नाही आहेत. तेव्हा तुम्ही एक काम करा, इथे थांबण्यापेक्षा आहे ना, तुम्ही इथून आता कुठेतरी निघून जा. नाहीतर माझ्याबरोबर चला, आपण इथून जाऊया. तो महिपत आता अडकला आहे, त्याच्यामुळे आपण अडकायचं नाही. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने आता स्वतः प्रयत्न केले पाहिजे. विनाकारण आपल्याला जर त्याच्याबरोबर कुणी बघितलं आणि तुम्हाला जर पटकन त्याने आवाज वगैरे दिला, तर तुम्ही विनाकारण अडकाला या सगळ्यामध्ये. आणि सगळ्यांना कळेल की 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडवून आणला होता ना, त्याच्या खरे मागचे मास्टरमाइंड तुम्ही आहात ते. सगळ्यांना कळेल ते." तेव्हा इथे आता लगेच नागराज म्हणत असतो की अगं शुभ बोल ना, कशाला माझं नाव घेते, गप्प बस ना, कुणी ऐकलं तर?" तेव्हा प्रिया म्हणते की त्या किल्लेदाराच्या अपघाताच्या मागे खरा हात तुमचा आहे, हे तुमच्या सख्ख्या भावाला अजून कळलेलं नाही आहे. त्या महिपतवरती सगळेजण संशय घेत आहेत. महिपत फक्त सुपाऱ्या घेणारा माणूस आहे, हे कळत नाही का त्यांना? तेव्हा प्रेक्षकांनो, नागराज म्हणत असतो, तू गप्प बसा, गप्प बस. सारखी सारखी बोलू नकोस की या अपघाताच्या मागे मी आहे ते." तेव्हा प्रिया म्हणते, "अहो मी नाही बोलले तरी सत्य बदलणार आहे का? सत्य तर तेच आहे ना, सांगा बरं." तेव्हा नागराज म्हणतो, "गप्प बस, सांगितलं ना, तू कशाला इथे आली आहेस? मी इथे वातावरणाचा अंदाज घेतला असता आणि मी घरी गेलो असतो. तुझी इथे यायची गरज नव्हती." तेव्हा प्रिया म्हणते, "मी इथे बघायला आली आहे. त्या महिपतला अडकवण्यासाठी अर्जुन सायलीने कुठलं जाळं विणलं आहे ते मला बघायला नको का?
तेच बघायला मी इथे आली आणि तुम्हाला सावध करायला आली आहे. आता महिपतची बारी आली आहे. तेव्हा तुम्ही विनाकारण त्याला इथे आता वाचवायला जाऊ नका. नाहीतर या सगळ्या खड्ड्यामध्ये तुम्हीच पडाल. कळलं? तेव्हा जाऊ दे, मला काय करायचं आहे. पण मला असं खरोखर वाटतंय की तुम्ही आता महिपतच्या समोरसुद्धा जाऊ नका. कारण त्याला वाचवायला गेलात ना, तर तुम्ही इथे कुणाच्या तरी नजरेस पडाल आणि विनाकारण सगळा संशय तुमच्यावरती येईल. तेव्हा माझं ऐका, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघूया. तेव्हा प्रेक्षकांनो नागराज घाबरतो आणि तो प्रियाबरोबर आता जायला तयार होतो. तेव्हा अश्विनने प्रिया आणि नागराज या दोघांचं सुद्धा संपूर्ण बोलणं अगदी व्यवस्थित ऐकलेलं असतं. अश्विनला खूप मोठा धक्का बसतो की आत्तापर्यंत सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी प्रियाची इतकी साथ दिली, तिला इतकं सपोर्ट केलं आणि तिने शेवटीला काय केलं? माझा विश्वासघातच केला. म्हणजे इथे मी तिला प्रेम देण्याचा प्रयत्न करतोय आणि ती मला फक्त विश्वासघात देते. तर प्रेक्षकांनो, इथे आत्ता अश्विनला कळलेलं असतं, त्याचे डोळे खाडकन उघडलेले असतात की माझं संपूर्ण कुटुंब प्रियाच्या विरोधात का आहे ते. ही कारस्थानी मुलगी कधीही सुधारणार नाही आहे. हिला माहिती आहे की 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात नागराज काकांनी घडून आणला होता. हे सत्य तिला माहिती असूनसुद्धा तिने हे सत्य लपून का ठेवलं असेल, असा प्रश्न इथे अश्विनच्या मनामध्ये आलेला असतो. तेव्हा अश्विनला खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो. आणि प्रिया किती कारस्थानी आहे, तिचा खरा चेहरा अश्विनच्या समोर आल्यानंतर त्याचे खरोखरच आता डोळे हे उघडलेले असतात. तो म्हणत असतात की चला, आता सत्य उशिरा का होईना पण माझ्या समोर आलेला आहे. अजून ही वेळ निघून गेली नाही आहे. मी माझ्या कुटुंबाची माफी मागेन, पण ह्या कारस्थानी मुलीला आता माझ्या घरामध्ये जागा नाही. तिला मी या घरातून अगदी व्यवस्थित रितसरपणे तिला बाहेर काढून टाकणार आहे, असं अश्विनने लगेच ठरवलेलं असतं. शेवटीला प्रियाच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळालेली असते. एकच व्यक्ती असते, ती म्हणजे अश्विन, जी प्रियाला घरामध्ये सतत सपोर्ट करत असतो, तिची साथ देत असतो, तिच्या बाजूने भांडत असतो. पण प्रेक्षकांनो, अश्विनच्या समोर तर प्रियाचा खरा चेहरा आलेलाच आहे. पण रविराज काकांच्या तर आधीच इथे लक्षात आलेलं असतं की काहीतरी गडबड नक्की आहे. आणि अर्जुनने त्यांना जबाबदारी दिलेली असते की तू पोलीस स्टेशनला जा आणि तिथे जाऊन आता जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत ना, त्याचं लाईव्ह लोकेशन आता तिथे लॅपटॉपला कनेक्ट केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आल्यानंतर इथे आता प्रतिमा त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याच्यामध्ये महिपतने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, 5 कॅमेरे सेट केलेले असतात. त्यातला एक कॅमेरा आता रस्त्याच्या बाजूने फिरलेला असतो. ही गोष्ट नागराज आणि प्रिया यांना माहीत नसते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता त्या लोकेशनवरती प्रिया नागराज एकत्र आहेत. मग ते एवढ्या रात्री दोघेजण एकत्र त्या जंगलाच्या बाहेर काय करतायत? यांचा काय संबंध असेल या महिपतबरोबर? बरं, इथे अर्जुन आणि सायली यांनी जो काही प्लॅन केलेला आहे, त्या प्लॅनबद्दल तर कुणाला काहीच माहिती नाही आहे. मग इथे रविराज काका CCTV फुटेज बघतात, ज्याच्यामध्ये इथे आता प्रिया आणि नागराज हे दोघेजण त्यांना दिसलेले असतात. तेव्हा महिपत म्हणत असतो की ए प्रतिमा, तुला मी सोडणार नाही, कळलं ना? तूच आहेस का ती जी मला धमकी देत होती? 22 वर्षांपूर्वी काय घडलं होतं हे विसरलीस का? 22 वर्षांपूर्वी ह्या महिपतनेच तुला मारलं होतं आणि आता 22 वर्षानंतरसुद्धा हा महिपतच तुला संपवणार आहे, कळलं का? मला विनाकारण सळो की पळो करून सोडलंस ना. माझी काहीही चूक नसताना तू मला इथे विनाकारण धमक्या दिल्यास आणि ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही आहे. तेव्हा आता तू जिवंत राहणार नाहीस. आता मी तुला मारूनच टाकणार आहे, असं इथे महिपत म्हणत असतो प्रतिमाला. आणि या गोष्टी जेव्हा रविराज काका बघत असतात, रविराज काकांना राग येत असतो. 22 वर्षांपूर्वीसुद्धा मीच तुला संपवलं होतं आणि 22 वर्षानंतरसुद्धा मीच तुला मारणार आहे. हे सगळं बघत असतानासुद्धा रविराज काकांची नजर मात्र एका गोष्टीकडे थांबलेली असते आणि ती म्हणजे नागराज आणि प्रिया. तर या महिपतबरोबर नागराज आणि प्रिया यांचा अजूनही काही संबंध आहे का? महिपतच्या ह्या कारस्थानामध्ये ह्या दोघांनी तर त्याला साथ दिली नाही आहे ना? असंख्य प्रश्न रविराज काकांच्या मनामध्ये आलेले असतात. आणि या सगळ्याच्या मुळाशी आता रविराज काका जाणार असतात. महिपतला बोलवल्यानंतर त्याच ठिकाणी बरोबर प्रिया आणि नागराज हे दोघेजण काय करतायत? याचा अर्थ यांना आमच्या प्लॅनबद्दल कानकुणी लागलेली आहे. आणि मला तर वाटतं की ह्या कटामध्ये हे दोघेजणसुद्धा सामील नसतील ना.
अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता एका गुन्हेगाराला पकडता पकडता अजून 2 गुन्हेगार रविराज काकांच्या नजरेस आलेले असतात आणि तो म्हणजे नागराज आणि प्रिया. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता महिपत बरोबर 22 वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातामध्ये अजून नागराजचा हात आहे का? प्रियाला या कारस्थानाबद्दल माहिती आहे का? या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जाऊन आता शोध घेण्याचा प्रयत्न अर्जुन करणार असतो.